नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कार्तिकी एकादशीपासून चातुर्मास समाप्त होत असतो. भगवान विष्णू या दिवशी योग निद्रेतून उठतात, म्हणून या एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हणतात. तसंच प्रबोधनी एकादशी सुद्धा म्हणतात आणि कार्तिकी एकादशी सुद्धा म्हणतात. या दिवसापासून लग्न, विवाह, मुंडन अशी अनेक शुभकार्य होतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाहाला प्रारंभ होत असतो. धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी मिळते. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत नसेल तर तुम्ही तुळशी विवाह नक्की करा. कार्तिकी एकादशीचा उपवास केल्यानं धन आणि वैकुंठाची प्राप्ती होते. सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. कार्तिक एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचं पालन करणं खूप जरुरीचं आहे. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना एक पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण केला तर तुमच्या सर्व समस्या दूर होतात. तो पदार्थ कोणता आहे ते आता आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर कार्तिक एकादशीच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन करणं खूप अशुभ मानलं जातं. भगवान श्री विष्णू तुमच्यावर नाराज होतात आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळत नाही, म्हणून आपल्याला ते पदार्थ वर्ज्य करायचे आहेत कार्तिकी एकादशीच्या दिवशी. कार्तिकी मास शुक्ल पक्ष एकादशी तिथीची सुरुवात ही 1 नोव्हेंबर 2025 वार शनिवार या दिवशी सकाळी 9:22 सुरू होणार आहे आणि 2 तारखेला म्हणजेच 2 नोव्हेंबरला रविवारी सकाळी 7:32 संपणार आहे. उदय तिथीनुसार एकादशी व्रत हे 2 तारखेला पकडावं. तसंच बघा, 1 नोव्हेंबरची एकादशी जी आहे ती दशमीयुक्त आहे, त्यामुळं या दिवशी तुम्हाला व्रत उपवास करायचा नाही. व्रत सोडण्याची वेळ कोणती आहे ते आता आपण पाहूया. व्रत सोडण्याचं म्हणजे पारणं करण्याची वेळ 3 नोव्हेंबर सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 8:46 दरम्यान राहील. एकादशी व्रत हे 2 तारखेला रविवारी धरावं व दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडतात. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्या दिवसाचा संपूर्ण व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तो व्हिडिओ नक्की पहा. कार्तिक एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. उपवासाचा संकल्प करावा आणि या दिवशी पितरांच्या नावाने दानही करावं. भगवान विष्णूंना पंचामृतानं स्नान घालावं, पिवळा तिलक लावावा, पिवळे फूल अर्पण करावे आणि पिवळा पदार्थ प्रसाद म्हणून या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करावा. आता बघूया भगवान श्री विष्णूंना कोणता प्रसाद अर्पण केल्यानं, त्याचबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्यानं आपलं भाग्य उजळू लागतं किंवा आपलं भाग्य उजळतं. तर बघा, सर्वप्रथम म्हणजे सिंघाडाचा प्रसाद. म्हणजेच भगवान विष्णूंना सिंघाडाचा प्रसाद खूप प्रिय आहे आणि तो प्रसाद भगवान विष्णूंना दिल्यानंतर तो प्रसाद आपण ग्रहण करावा, हे अतिशय शुभ मानलं जातं. नंबर 2, केळीचा प्रसाद. जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेतून उठतात तेव्हा त्यांना पहिला प्रसाद हा केळीचा दिला जातो. केळी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत. जर तुम्ही हा प्रसाद एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण केला तर तुमच्यावर येणारी सर्व संकटं दूर होतील. नंबर 3, उसाचा रस. उसाचा रस हा कार्तिकी एकादशीला जर उसाचा रस प्रसाद म्हणून भगवान विष्णूंना तुम्ही अर्पण केला तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कठीण समस्या असतील तर त्या दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी मिळते. नंबर 5, गूळ. देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना गूळ अर्पण केल्यानं सौभाग्य प्राप्ती होते. नंबर 5, देव उठणी एकादशीच्या दिवशी मखाण्याची किंवा साबुदाण्याची खीर. भगवान विष्णूंना मखाणे आणि साबुदाण्याची खीर खूप प्रिय आहे. हा प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण केल्याने भक्तावर भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात.
देवप्रबोधिनी एकादशीला गायीची सेवा करा आणि गरीब व गरजू लोकांना खाऊ घाला. त्याचबरोबर फक्त दूधसुद्धा भगवान विष्णूंना तुम्ही या एकादशी दिवशी अर्पण करू शकता. यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र जर कमजोर असेल तर दूध अर्पण करावे. हा सर्व प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण केल्यानंतर त्यावरती तुळशीपत्र नक्की ठेवावे. त्याशिवाय भगवान विष्णू तुमचा प्रसाद ग्रहण करत नाही. आणि त्याच्यानंतर बघा, आज आपण पाहणार आहोत कार्तिकी एकादशीच्या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नयेत, ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नंबर 1, कार्तिकी एकादशी दिवशी तांदूळ खाणं वर्ज्य मानलं जातं. कार्तिकी एकादशी दिवशी चुकूनही तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत. यामुळं आपलं मन स्थिर राहत नाही, कमजोर होतं. एकादशीला भात खाणाऱ्या व्यक्तीचा पुढील जन्मात सरपटणाऱ्या प्राण्याच्या रूपामध्ये जन्म होतो असं म्हणतात. तांदूळ हे देवतांचं प्रसाद असतो. त्याचबरोबर या दिवशी जवस आणि तांदूळ असे पदार्थसुद्धा खाऊ नयेत. नंबर 2, एकादशीच्या दिवशी कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्हाला कांदा लसूण असे तामसिक पदार्थ खायचे नाहीत किंवा मद्यपानसुद्धा करायचं नाही आणि मांसाहारसुद्धा घ्यायचा नाही. तसंच सात्विक पदार्थ खावेत. जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरीसुद्धा तुम्हाला या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. नंबर 3, त्याचबरोबर या दिवशी तुम्ही उडीद डाळीचे सेवन करू नये. त्याचबरोबर वांग्याचं सुद्धा सेवन करू नये. या दिवशी जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरीसुद्धा हे पदार्थ खाणं अवश्य टाळावं. तर हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला याचे वाईट परिणाम बघायला मिळतील. म्हणून या दिवशी तामसिक पदार्थ खायचे नाहीत. नंबर 4, एकादशीला घरात किंवा बाहेर भांडणे टाळावीत आणि चुकूनही कोणाचा अपमान करू नये. नंबर 5, एकादशीच्या दिवशी देवप्रबोधिनी एकादशीला तुळशी विवाह केला जातो. त्यामुळे या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. तसंच तुळशीला पाणीही घालू नका, कारण एकादशी दिवशी तुळशीचा उपवास असतो असं मानलं जातं. नंबर 6, देवप्रबोधिनी एकादशीला कोणाबद्दलही चुकीचे विचार मनात येऊ देऊ नका. तसंच कोबी, पालक इत्यादी गोष्टींचं सेवन करणंसुद्धा या दिवशी टाळावं. नंबर 7, एकादशीला व्रत करणाऱ्या व्यक्तीने पलंगावर झोपू नये. तसंच चुकूनही नखे किंवा केस कापू नयेत. हा नियम सर्वांसाठीच आहे, पण जर तुम्ही व्रत करणार असाल तर अवश्य हा नियम पाळायचा आहे. एकादशीच्या दिवशी कमी बोला आणि मनातल्या मनात भगवान विष्णूंच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. तर मंडळी, देवउठणी एकादशीला म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्ही हे नियम जर पाळले तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी त्याचबरोबर ऐश्वर्य लाभेल आणि तुम्हाला नवीन मार्ग मिळून जातील. वाईट शक्ती घरामध्ये वावरणार नाही. मुलांची, घरातील सर्वांची प्रगती होत जाईल. बघा, या एकादशीचं व्रत केल्यानं मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन वैकुंठधाम त्याला प्राप्त होतो असं आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला एकादशी व्रत करायचं आहे आणि हे नियमसुद्धा पाळायचे आहेत. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.